अजब रमा राघवची जोडी. आता कशाला आला? पुन्हा त्या डफरच्या नावाने मला टीज करायला आला? अगं आम्ही तुला टीज करणारच नव्हतो. एविन आम्ही दोघी शॉक होतो की राघव तुझ्याशी असं वागलाय. हा राघव सर म्हणायचं त्याला. ऐकलं नाही मगाशी? रमा, त्याने ही ऑर्डर फक्त तुला दिलीये, आम्हाला नाही. आमच्याशी तर अजून फ्रेंडलीच वागतोय. एक्झॅक्टली, माझ्याच बाबतीत इगो आलाय त्याला. कालपर्यंत रमा मॅडम म्हणून किती स्वीटली बोलत होता माझ्याशी, पण आता मला म्हणाला होता राघव सर नाही, राघवच म्हणा. आता बघताय ना आज कसा वागला. टेलिंग यू, हा त्याचा रिअल फेस आहे. थँक गॉड, माय मॉम वॉज राईट. बरं झालं तिने मला आधीच वॉर्न केलं होतं. इडियट. रमा, राघवची ह्यात काहीच मिस्टेक नाहीये. तो टीम लीडर आहे. तू रूढ वागशील, तुझं टार्गेट अचीव नाही करणार तर तो चिडेलच ना. बोलली राघवची चमची. समजतो काय तो स्वतःला? त्यापेक्षा तू हे एक्सेप्ट कर ना, त्याला सडनली प्रमोशन मिळालंय म्हणून त्याच्या डोक्यात वारा गेलाय म्हणून. इज्जत कुठला. आज त्याने माझा इन्सल्ट केलाय, माझा. काय तर म्हणे मी सतत कॅन्टीन मध्ये जाते, मी माझ्या कपड्यांचा आणि मेकअपचा विचार करत असते. सिरियसली, हाऊ डेअर यू से दॅट? इडियट. नाही, तू बघच आता. फक्त एकदा त्याला माझ्या समोर येऊ दे. एका मिनिटात सरळ करते की नाही बघच तू. टीम लीडर झाला म्हणून सगळं काय ऐकून नाही घेणार आहे मी त्याचं. मी त्याच्या करिअरची वाट लावणार आहे. करिअरची काय, मी त्याला या ऑफिस मधून ना जॉब वरून काढायला लावणार आहे. त्याचा इगो क्रश करून टाकणार आहे. इगो काय, मी त्यालाच क्रश करून टाकणार आहे. बघच तू आता. रॅम्स, राघव, तुला किती वेळा सांगितलंय ते इडियटचं नाव माझ्यासमोर घेऊ नको. तू बघ त्याचे ते लांब पाय आहेत ना, एक दिवस त्याच्या गळ्यात घालते की नाही बघच तू. हा, राघव तुझ्या मागे उभा आहे. माझे पोथे पाय आणि मी आहेत तुझ्या समोर, घालतेस माझ्या गळ्यात की तू आधी माझ्या करिअरची वाट लावशील? त्यापेक्षा मी काय म्हणतो, तू आधी माझा इगो क्रश कर, बरं पडेल. काय वाटतं तुला? असं आहे ना रमा, मला जॉब वरून काढण्यासाठी आधी तुझा जॉब टिकायला हवा. तो कसा टिकवणार आहेस? म्हणजे तू बबली सरांना माझी कंप्लेंट करणार आहेस? छे, तेवढं करायची गरजही नाहीये मला. जसा अभ्यास न करणारा विद्यार्थी आपोआप नापास होतो, तसं काम न करणारा कर्मचारी आपोआप ऑफिसच्या बाहेर होतो. हे बघ राघव सर, माझ्या नावाच्या पुढे सर जोडायचं. एकदा सांगितलं ना मी, परत तेच सांगायला लावू नकोस. देवाने जर तुला काही बुद्धी दिली असेल ना, तर त्याचा वापर कर. आपल्या शरीरात तोल हा एकच अवयव नाही, मेंदू सुद्धा आहे. त्या दोन्हीचा एकत्र वापर केलास ना, तर हे जे तुझं निरर्थक आवाज करणं आहे ना, ते बंद होईल आणि थोडं काम सुद्धा होईल. व्हॉट? आजपर्यंत रमाशी असं कोणीच बोललं नाहीये. आता तर रमा याचा मर्डरच करेल. आता माझ्याकडे अशी पुतळ्यासारखी बघत उभी काय? आता नवीन मीटिंग आहे, त्याचा सेटअप करायचा आहे, फोन कॉल्स करायचे आहेत, बरीच कामं आहेत. ही सगळी कामं तातडीने झाली पाहिजेत.
आज दुपारी 4 वाजायच्या आत. लक्षात राहील ना हे? नाही म्हणू नकोस, लक्षात राहायलाच पाहिजे. कामाला लागा. तुम्ही दोघे ब्रेनलेस आहात का ग? तो इडियट माझ्या मागे उभा आहे, तुम्हाला सांगता येत नाही? अगं पण ट्राय केलं होतं ना. काय ट्राय केलं होतंस? फक्त राघव सारखं एवढंच बोलत होतीस. राघव तुझ्या मागे उभा आहे. एक्झॅक्टली, हे असंच सांगायचं होतं ना क्लिअरली, म्हणजे मला कळलं असतं की तो इडियट माझ्या मागे उभा आहे. आलाय तेच सांगते ना मी, हे मगाशी क्लिअरली सांगायचं होतं. परत सांगते. काय परत सांगतेय? हेच की मी तुझ्या मागे उभा आहे. झालं? माझ्याबद्दल वाईट साईड भुलून झालं असेल तर जरा काम करूया. मी तुला एक मेल पाठवलाय, तो जरा चेक कर. ऑफिसचे मेल स्वतःहून तर तू कधी उघडत नाहीस, म्हणून ते सांगण्यासाठी आलो. पण अर्थात तुला किती काहीही सांगितलं तरी पालथ्या घड्यावर पाणी. त्या म्हणीचा अर्थ माहित नसेल ना तर इंटरनेटवर चेक कर. हे पुस्तक घे, यातनं नोट्स काढ. स्वतःचा नाही तर निदान कंपनीच्या तरी फायद्याचा विचार करा. धर. रॅम्स कामाला सुरुवात एक करते. गप्पा बस यार. शट अप. ओके, मी माझं काम बघून घे, तू तुझं बघ. गेट लॉस्ट. मामा गाईज, आय नीड अ कॉफी ब्रेक. मी खूप दमले आता. हो चल ना, आम्ही पण येतो. नो नीड, मी एकटेच जाणार आहे. तसं पण मला माझी स्पेस हवी आहे. मी एक्झिक्युटिव्ह कॅन्टीन मध्ये जाणार आहे, नॉर्मल कॅन्टीन मध्ये पण नाही जाणार आहे. ओके, व्हॉट एव्हर. हा राघव म्हणजे ना टू मच आहे, टू मच. मी त्याला दिलेलं हे ना परफेक्ट आहे त्याच्यासाठी. इडियट, स्टुपिड. दादा, मला एक स्ट्रॉंग कॉफी दे रे, तुमची स्पेशल. माझ्यासाठी एक स्ट्रॉंग कॉफी दे रे, तुमची स्पेशल. ऑल्सो कमी शुगर. अँड ऑल्सो कमी शुगर. आणि फ्रॉथी पण असू दे. आणि फ्रॉदी असू दे. हा, हॅलो, व्हॉट द हेल? काय चाललंय तुमचं? तुम्ही बिलबुकच्या मागून माझ्याशी फ्लर्ट करताय? माझी ऑर्डर रिपीट का करताय? कारण आपण आजपर्यंत हेच करत आलोय. वरुण, तू इंडियात कधी आलास आणि मला सांगितलं पण नाही? कारण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं ना. ओ माय गुलाबजाम, ओ माय काजू कतली, माय रसमलाई. माय काजू बर्फी.
कसा आहेस तू? मी मजेत. आय डोंट बिलीव्ह दिस, तू इंडियात आलायस यार. सो हॅपी. आपण असं फेस टू फेस भेटून खूप वर्ष झाले नाही? या राईट, कारण आपण शेवटचं भेटलो होतो तेव्हा तू शाळेत जात होतीस आणि भूक लागली म्हणून लावण्य आंटीला त्रास देत होतीस. शट अप. आता मी शाळेत नाही जात, आता मी ऑफिसला जाते. बट सिरियसली तुला इथे बघून मी खरंच खूप 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 हॅपी आहे. ऍक्च्युली मी लावण्य आंटी कडून तुझ्या ऑफिसचा ऍड्रेस घेतला आणि तुला डायरेक्ट सरप्राईज द्यायला इकडे आलो. पण बघ ना, आपली वेव्हलेंथ अजूनही सॉलिड जुळते. अरे म्हणजे जनरली मी आमच्या नॉर्मल कॅन्टीन मध्ये जाऊन बसते, पण आज नेमकी मी एक्झिक्युटिव्ह कॅन्टीन मध्ये आले आणि ते सुद्धा तुझ्याच समोर येऊन बसले. Isn't it great? एक मिनिट. तू आता काय बोललो होतास? मॉम कडून ऑफिसचा ऍड्रेस घेतलास? म्हणजे मॉमला माहित आहे तू इंडियात आलास ते? व्हॉट द हेल, तिने मला सांगितलं नाही. वेट अ मिनिट, म्हणजे हा तुमच्या दोघांचा प्लॅन होता तर? हो काय करतोय? किती वाईट आहात तुम्ही. ऍक्च्युली मीच तिला सांगितलं होतं की तुझ्यापासून हे सिक्रेट ठेवायला. जर तिने हे सिक्रेट ठेवलं नसतं तर मला माझ्या पुरणपोळीच्या चेहऱ्यावर एवढा आनंद कसा दिसला असता. क्रेझी आहेस तू. वरुण, आता US ला परत जायची घाई नाही करायची. पण छान टाइमपास करू, मस्त फिरूया. ऑफकोर्स. ये बसून घे पहिले. प्लीज यू हॅव अ सीट. थँक्यू. सो मग काय चाललंय? ऑल गुड. ऍक्च्युली मी US ला असताना ना इकडच्या सगळ्या मित्रांना खूप मिस करत असतो आणि तिकडे असताना ना नुसतं काम आणि फक्त काम. आय नो. जाम बोर होतं यार. पण आता मी ठरवलं की इंडियात आलो ना तर फक्त चिल करायचं बस. पण तू तर या जॉब मध्ये बिझी आहेस ना, मॅडम ना भेटायला ऑफिसला यावं लागतं. अच्छा, शट अप यार. मी पण या जॉब मध्ये अडकली आहे, विचारू नकोस. इट्स अ लॉंग स्टोरी. या आय नो. या डॅडने तुला हा जॉब एक्सपिरियन्स साठी घ्यायला सांगितलं राईट? लावण्य आंटी म्हणाली मला. पण आय एम रिअली प्राऊड ऑफ तू हा असा जॉब करून तुझ्या इच्छा मुलींना खूप इन्स्पायर करते. मॅडम कॉफी. घे कॉफी घे. सर कॉफी. थँक्यू. जस्ट द वे वी लाईक. स्ट्रॉंग, कमी शुगर अँड फ्रॉदी. हे रमा, यू रिमेंबर तू लहानपणी रुसून बसलीस की दारामागे लपून बसायचीस आणि मग मी तुझी पोनीटेल खेचत तुला बाहेर काढायचं. या आय डू रिमेंबर. किती बावळट होते नाही मी तेव्हा. आता सुद्धा आहेस. वरुण, शट अप. आणि तुझा फेवरेट गेम ट्रूथ अँड डेअर होता आणि तू डेअर पण इतके पपलू द्यायचीस काय तर तू फ्रीजर मधला आईस्क्रीम खाल्लंयस हे मॉमला जाऊन सांग किंवा बेडवरून जम्प करून दाखव असलं काहीतरी. हा गेम आत्ता सुद्धा माझा फेवरेटच आहे. हा पण आत्ता माझे डेअर पकडून असतात. ओ रिअली? या मग आपण आता खेळूनच बघूया. आत्ता? हो. इथे तुला ट्रूथ अँड डेअर खेळायचंय? हा बदली. हे रमा परांजपे कोणाला घाबरत नाही, विसरलास. चल खेळूया. दे कॉइन. ओके. लेडीज फर्स्ट. टॉस. ओके. हेड्स. टेल्स. हेड्स असेल बघ. रमा परांजपे कधीच हरत नाही डार्लिंग. बोल काय हवं? ट्रूथ और डेअर? ऑफकोर्स डेअर. आता बघू तरी तुझे नॉन पपलू टास्क काय येते. तू वाटेल ते सांगितलंस ना तरी मी करून दाखवतो. अच्छा, हो चल कमॉन थांब ना जरा, विचार तर करू दे. सांग लवकर. अरे यार, हा इथे पण आला. सुखाने जगू पण देत नाही हा माणूस.
हो मॅडम, देताय ना टास्क? हो अरे विचारच करत होते ना. हा पण आता माझा टास्क डिसाईड झालाय. सांग. इकडे ये. तुला तो मरून शर्ट मध्ये मुलगा उभा तो दिसतो, त्या मुलाच्या जवळ जायचं आणि त्याच्या पोटात जोरात मुक्का मारायचा. आणि जोरात. What? येस. हा म्हणजे जोरात म्हणजे त्याला लागेल असं नाही, हा पण त्याला शॉक नक्कीच बसला पाहिजे. Mama, are you nuts? अगं तू मला एका माणसाला मारायला सांगतेस? येस. कम ऑन यार, इट्स अ टास्क. तुलाच नॉन बबलू टास्क हवे होते ना, घे आता जा. हा आता तुला जमणार नसेल तर तसं सांग. अँड ऑल्सो एक्सेप्ट कर की तू हरलास. नो वे, मी वरुण दिवेकर आहे. अच्छा. हो, आणि वरुण दिवेकर सुद्धा कधीच हरत नाही. ओके देन प्रूव्ह इट. गो. ओके, जस्ट वेट अँड वॉच. एक्सक्यूज मी. येस, मला तुमच्याकडे ऍक्च्युली एक काम होतं. बोला ना, काय मदत करू? काय नाही, फक्त एक कॉपरेशन कर. म्हणजे म्हणजे ऍक्च्युली काय, का मारलं? सॉरी ब्रो, माझी तुझ्याशी काही पर्सनल दुश्मनी नाही. ऍक्च्युली मी आणि माझी फ्रेंड ट्रूथ अँड डेअर खेळत होतो. तिने मला डेअर दिलेलं की तुझ्या पोटात येऊन पंच करायचं. सो मी केलं. सिम्पल. म्हणजे तुम्ही खेळण्यासाठी म्हणून मला मारलं? काय करणार, डेअर इज डेअर. बट थँक्स फॉर द कॉपरेशन. हे तुझ्या कॉपरेशन्स आहे. माझा पंच खाल्लास ना, कीप इट. बाकी जगासाठी तू फक्त एक आरसा असलास ना तरी माझ्यासाठी सगळ्यात जवळचा मित्र आहेस माझा. कारण तू मला माझं खरं प्रतिबिंब दाखवतोस. मी आतून बाहेरून कशी आहे हे फक्त तू ओळखतोस. पण जे मला ओळखत नाही ते माझ्याबद्दल वाटेल ते बोलतात. असं म्हणतात की मी एका स्त्रीचा सुखी संसार मोडला, तिच्या नवऱ्याला तिच्यापासून क्रूरपणे माझ्याकडे खेचून घेतलं. पण तुला तर माहिती आहे ना मी अशी नाहीये. हे असं सगळं ऐकून घ्यायची सवय लागली आहे म्हणा मला. आणि माझ्यामुळे पर्यायाने आरुषीला सुद्धा सगळ्यांचे टोमणे, सगळ्यांचं कुचकट बोलणं सगळं ऐकावं लागतं. पण जेव्हा मी इकडे येते ना तुझ्या समोर तेव्हा जरा बरं वाटतं. कारण तू मला सांगतोस की पवित्रा तुझं मन स्वच्छ आहे. आणि लावण्याताईंनाच काय, तुला कुणालाच त्रास द्यायचा नाहीये. कधी कधी असं वाटतं की तुला बोलता आलं असतं ना तर खरंच किती बरं झालं असतं. जे लोक मेकअप लावून तुझ्या समोर उभे राहतात त्यांचा खरा चेहरा तू दाखवला असतास. पण तुझ्या चेहऱ्यावरती कधीच मेकअप नसतो, कारण तुला त्याची गरजच नाहीये. हो ना? काय तुम्ही पण ना. पवित्रा, तू रूपानच नाही, तू मनाने सुद्धा सुंदर आहेस आणि म्हणून तुझं सौंदर्य निखळ आहे. ज्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही ना
अशा लोकांकडे अजिबात लक्षच द्यायचं नाही. सिम्पली इग्नोर देम. आज या आरशापेक्षा तुम्हीच माझं जास्त कौतुक करताय. आणि आज काय अचानक निखळ सौंदर्य वगैरे? याचं कारण आहे आजचा दिवस. आज खास काहीतरी आहे. आठवत आहे का काय ते? आज तर महाशिवरात्र आहे. ते झालंच ग, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून एक खास गोष्ट आहे. कुठली ते सांग बघू. मला चांगलंच आठवत आहे आज काय आहे ते. मग सांग ना. नाही, तुम्ही सांगा बरं, तुम्ही कशाबद्दल बोलताय? तू आणि मी पहिल्यांदा एकमेकांना भेटलो, तोही महाशिवरात्रीचाच दिवस होता. हो. आठवत आहे? मग हे मी कसं विसरेन? पूजेसाठी मी मंदिरात गेले होते आणि तिकडे तुम्ही आलात. इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट. सुरुवातीला मी डेफिनेटली तुझ्या रूपाच्याच प्रेमात पडलो, पण हळूहळू तुझा स्वभाव जसा मला कळत गेला, माझी खात्रीच पटत गेली की देवानं तुला महाशिवरात्रीचा प्रसाद म्हणून मला दिलेला आहे. सर, तुम्ही ठीक आहात? हा, मी ठीक आहे. कोण होता हा मूर्ख माणूस? आपल्या ऑफिस मधला नक्कीच नाही. सर, मी त्याची कंप्लेंट करतो. आपली सिक्युरिटी त्याला मारून मारून बाहेर काढेल. नाहीतर मीच जातो आणि त्याला तसाच एक पंच देतो. नको नको, त्याची काही गरज नाही. पण असं कसं सर? तो माणूस तुमच्या पोटात पंच मारून गेला. काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे ना सर. घेणार ना, ऍक्शन नक्की घेणार. सर, तुम्ही ठीक आहात? हा, मी ठीक आहे. कोण होता हा मूर्ख माणूस? आपल्या ऑफिस मधला नक्कीच नाही. सर, मी त्याची कंप्लेंट करतो. त्याची काही गरज नाही. पण असं कसं सर? तो माणूस तुमच्या पोटात पंच मारून गेला. काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे ना सर. घेणार ना, ऍक्शन नक्की घेणार. सर, वरुण 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 वरुण, कसलं सॉलिड निघालास रे तू. मला तर वाटलं होतं गिव्ह अप करशील, पण तू तर चॅलेंज कम्प्लीट केलंस. मग तुला काय मी आता तसा वाटलो की काय? नाही रे, मला तू गुलाबजाम वाटला होतास, पण तू तर तिखट तिखट बटाटा वडा निघालास. तुझ्यात इतका स्पार्क आहे मला माहितच नव्हतं. आता कळलं ना? कळलं कळलं. ए बट एक मिनिट, मला सांग, तू त्याला खूप जोरात नाही ना मारलंस? नो आयडिया. तू मला टास्क दिलास आणि तुम्ही कंप्लीट केला. अरे असं काय करतोस? मी तुला बोलले होते ना की त्याला खूप जोरात मारू नकोस म्हणून. हो, पण मी त्याला पैसे दिले ना, म्हणजे आपल्याला काही गिल्ट नको. आता त्याला जर लागलं असेल तर त्या पैशातून ट्रीटमेंट करून घेईल. हा, तू कशाला इतका स्ट्रेस घेतेस? आय जस्ट होप की त्याला खूप दुखलं नसेल. काय? नाही काही नाही. छोड ना यार, तू बस. येस. तुला माहितीये, मी US मध्ये असताना ना असं कोणालाच पंचबिंच केलेलं नव्हतं, पण आज तू म्हणालीस म्हणून मी केलं. नाव लेट्स फॉरगेट इट. अरे, मी इथे तुला भेटायला आलोय आणि तू हे असंच घेऊन बसणार आहेस का? सो सॉरी. बरं ठीक आहे, ते सगळं सोड. तू मला तुझ्या युएसच्या स्टोरीज सांग ना. US मध्ये तुझी गर्लफ्रेंड तर नक्कीच असेल ना? गर्लफ्रेंड अजिबात नाही. अगं, मी तुला तिकडच्या एका मुलीचा किस्सा सांगतो. अगं, मी मराठीतून माझ्या मित्राशी बोलत होतो. मला काय वाटलं हिला काहीच कळणार नाही, म्हणून मी सगळं बोलून झाल्यावर ही मागे वळली आणि मला काय म्हणते, तुम्ही हे सगळं माझ्याबद्दलच बोलत होता ना? Oh God. You know what? मी किती दिवसांनी इतकं खोलून हसले. मी पण ऍक्च्युली
अजूनही आपण तेवढेच बॉन्ड करतो. ऍब्सोल्युटली. ए ऐक ना, आज आपण एक काम करूया, पार्टी करूया माझ्या फेवरेट पब मध्ये. अगं पब मध्ये कशाला, तुझ्या घरीच करूया ना. म्हणजे तुझ्या डॅडलाही भेटेन मी आणि बाकीच्या फॅमिलीलाही. आणि लहानपणी माझे खूप लाड करणारी पवित्र आंटीही भेटेल मला. वरुण, आय नो तुझं हे सिक्रेट फक्त मलाच माहिती आहे की ती तुझी सेकंड मॉम. डोंट कॉल हर माय मॉम, ओके? आय जस्ट हेट दॅट वुमन. माझ्या मॉमच्या तर डोक्यात जाते ती बाई. वरुण यार, किती छान होता माझा मूड. केलास ना स्पॉइल. तू आणि मी पहिल्यांदा एकमेकांना भेटलो, तो सुद्धा महाशिवरात्रीचा दिवस होता. तुला आठवतंय का? हो. मग हे मी कसं विसरेन? पूजेसाठी मी मंदिरात गेले होते आणि तिकडे तुम्ही आलात. इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट. सुरुवातीला मी डेफिनेटली तुझ्या रूपाच्याच प्रेमात पडलो, पण हळूहळू तुझा स्वभाव जसा मला कळत गेला, माझी खात्रीच पटत गेली की त्या महाशिवरात्रीला देवानं मला प्रसादच दिलेला आहे. त्या काळात आता मी तितका देवळात जात नसे, तर नेमका त्याच दिवशी मी देवळात काय करायला गेलो मला काही आठवतच नाही. कारण त्या दिवशी आपण भेटणार असू म्हणून तुम्ही आला असाल कदाचित. नियतीने हे सगळं आधीपासूनच लिहून ठेवलेलं असतं. ॲब्सोल्युटली राईट. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत तू माझी बेटर हाफ म्हणून वावरतेस. आणि म्हणूनच खरं तर मी या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. हे बाकी सणांपेक्षा महाशिवरात्र मी अगदी दणक्यात साजरी करतो. आपल्या मंदिरातल्या महाशिवरात्रीच्या पूजेला मी स्पॉन्सर करतो. हो, ते मात्र आहेच. कारण एका अर्थानं आज आपली अॅनिव्हर्सरीच आहे, हो ना? मग आता मी तुम्हाला हॅप्पी अॅनिव्हर्सरी विश करायचं का? ह्या सगळ्या रोमॅन्टिक आठवणी काढताना गिरीश तर विसरूनच गेलाय की हे दोघं भेटले तेव्हा गिरीशचं लग्न झालेलं होतं माझ्याशी. आणि ही बाई म्हणे गिरीशसाठी देवाचा आशीर्वाद आहे. नॉनसेन्स. हा दिवस लक्षात राहिला याच्या. पण आमच्या लग्नाची तारीख गिरीशने कधी लक्षात ठेवली नाही. सॉरी यार, मी उगाच तुझ्या डॅडच्या सेकंड वाईफचा विषय काढला. मला माहिती नव्हतं तू इतकी अपसेट होशील. वरुण, ती बाई माझ्या लाईफ मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. माझ्या डॅडला कळत नाही त्याचं सेकंड मॅरेज माझ्या मॉम साठी किती अनफेअर डिसिजन आहे. तुझ्या मुलाला मगाशी मारलंस ना, त्याला मी मुद्दाम सिलेक्ट केलं होतं. तो फक्त ऑफिसमध्ये काम करत नाही, तो पूजाही सांगतो. माझ्या डॅडच्या षष्टीपूर्तीसाठी तोच पूजा सांगायला आला होता. आणि त्यानेच अख्ख्या जगासमोर पवित्राचं सत्य आणलं. जस्ट हेट दॅट मॅन. कोणालाच माहित नव्हतं ती माझ्या डॅडची सेकंड वाईफ आहे. लोकांना वाटत होतं की ती अशीच आमची कोणतरी लांबची रिलेटिव्ह आहे जी आमच्या घरात येऊन राहते. पण या राघवमुळे सगळ्यांना सगळं काही कळलं. माझं फॅमिली सिक्रेट ओपन झालं. इडियट. आय जस्ट हेट हिम फॉर दॅट. हो, मला माहिती नव्हतं माझ्या पंचचं हे बॅकग्राऊंड. क्षमा. शेत. अहो, पण हा सण आपण दरवर्षी साजरा करतो ना, मग त्यात यावेळी खास किंवा नवीन असं काय आहे? आहे एक खास गोष्ट आहे जी आजवर कुठल्याही महाशिवरात्रीला नव्हती. कुठली? इतकी वर्ष हा दिवस आपण दोघंच मिळून सेलिब्रेट करत होतो. म्हणजे आपल्या नात्याला काही ओळखच नव्हती. कारण आपल्या घराबाहेर कोणाला माहितीच नव्हतं की तुझं आणि माझं लग्न झाले. मात्र या वर्षी राघव पुरोहितमुळे ही गोष्ट अख्ख्या जगाला कळून चुकलेली आहे. त्यानं तुला माझ्या पत्नीचा मान मिळवून दिलाय. हो, ते मात्र आहेच. आणि म्हणूनच आता ताट मानेनं तुला समाजासमोर घेऊन जायची वेळ आलेली आहे पवित्रा. म्हणजे आजची महाशिवरात्रीची पूजा आपण दोघांनी मिळून एकत्र करायची. पहिल्यांदा आयुष्यामध्ये आपण नवरा बायको म्हणून सर्वांसमोर वावरायचं. काय? हो. जो आनंद इतके वर्ष तुला मिळू शकलेला नव्हता तो आज तरी तुला मिळू दे की.
मला समाजामध्ये सगळ्यांच्या समोर माझी बायको म्हणून मिरवण्याचा, माझ्या बरोबरीनं चालण्याचं समाधान तुला मला द्यायचं आहे पवित्र. खरंच? ॲब्सोल्युटली, इट्स अबाउट टाइम. समाजामध्ये तुला तुझा मान मिळायलाच हवा. फक्त आता असं डोळ्यात पाणी मिळून आणायचं, छान स्माईल करत राहायचं. आता कायम चेहरा हसरा ठेवायचा. आता जाऊन पटकन तयार व्हा छानपैकी, नाहीतर मंदिरात जायला उशीर होईल आपल्याला. म्हणजे गिरीश आज ह्या बाईला सगळ्यांसमोर आणून त्याची बायको म्हणून मिरव. माझी उरली सुरली लाज सुद्धा घालवणार आहे हा. हाऊ डेअर ही. नाही गिरीश, मी जिवंत असेपर्यंत तुझ्या बायकोची जागा फक्त माझी राहील. आणि जर मला तो मान मिळणार नसेल ना, तर मी तो कुणालाच मिळू देणार नाही. आय प्रॉमिस. ते राघवला ना खड्ड्यात जाऊ द्या. हे बघ, आधीच त्याने ना मला खूप वर्कलोड दिलाय, त्यामुळे मला त्याच्याबद्दल आता बोलायचंच नाही काय. प्लीज. ओके ओके, गॉट इट. आपण ना एक काम करूया, तुला कुठले कुठले टॉपिक्स चालतील याची एक लिस्ट करूया आणि भेटून त्यावर बोलूया. वरून यार, काय आहे? चल मग सांग, कधी भेटायचं? तुझं ऑफिस टायमिंग संपल्यावर. चाल. मी ना आज जस्ट अ मिनिट. ओ गॉड, ऑलमोस्ट 4 वाजले तरी. वरून नाही का, मी ह्याच्याहून जास्त ब्रेक अफोर्ड नाही करू शकत. मला जावं लागेल, खूप काम आहे की नाही. मी तुला कॉल करते नक्की, आपण भेटूयात. हा येते. अगं 5 मिनिटाचं थांब. सॉरी वरून, मला खरंच थांबता नाही येणार. हा पण मी तुला कॉल करते, आपण भेटूया. बाय 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 बाय. एक्सक्यूज मी. यस सर. हाय, मी इकडचा एम्प्लॉई नाहीये, मला बिल पे करायचं. प्लीज बिल घेऊन याल का? ओके सर. ओके. मी भरतो तुमचं बिल. तू का माझं बिल पे करशील? हो, मगाशी तुम्ही पैसे दिलेत ना, ठीक आहे, यातूनच देणार. नो नो, तुझं पेमेंट होतं ते, तुम्हाला कॉपरेट केल्याबद्दल. मी तुम्हाला कोऑपरेट केलं, त्याची तुम्ही ही किंमत ठरवलीत. आणि ही दुप्पट किंमत. आता तुम्ही मला कोऑपरेट करा. म्हणजे मला कळलं नाही. मगाशी तुम्ही कुठल्या तरी खेळासाठी मला मारलत कोणाच्या तरी सांगण्यावरून, आणि मी त्यासाठी मदतही केली तुम्हाला, बरोबर? बरोबर. त्यासाठी पैसेही दिलेत तुम्ही मला, 1000 रुपये. ते कमी पडलेत का? हा भाविक. नाही नाही नाही, कमी नाही पडले. तुमच्या कृत्याची तुम्ही एक किंमत ठरवलीत, आणि आता मी जे कृत्य करणार आहे त्याची मी एक किंमत ठरवली. 2000 रुपये. म्हणजे नक्की काय करणार आहेस? तुम्ही जे केलं त्याची परतफेड. तू मला मारणार आहेस म्हणून तू परत आलास? म्हणजे हिंसेची परतफेड मी हिंसेनेच करणार आहे हे तुम्ही ठरवून टाकलं तर असं मी मारू शकतो तुम्हाला. दुप्पट किंमत मोजली आहे त्यामुळे दुप्पट जोरात मारू शकतो. पण त्यांनी काय साध्य होतं? मी तुम्हाला मारलं तर तुमच्यात आणि माझ्यात फरक काय होतो? तुमच्या मनात माझ्याबद्दलचा राग फक्त वाढत जाईल, आणि या रागाचा गुणाकार होत गेला ना, त्या जगात फक्त रागच उरेल. नक्की काय म्हणायचंय तुला? तू मला मारणार आहेस की नाही? माझ्यासोबत जो सहकारी होता ना, त्याला तुम्हाला मारायची खूप इच्छा होती. तुम्ही जो माझ्यावर अचानक हल्ला केला तो सहन नाही झाला, त्याला आवडलं नाही. तसं मी अडवलं त्याला, पण माझ्यावर जो अन्याय झाला त्याला पेटून उठून त्यांनी पुन्हा तुम्हाला मारलं. तर आणि गंमत अशी आहे की माझ्या डिपार्टमेंटमध्ये ना 20 लोक आहेत. या 20 लोकांना त्यांनी समजा जाऊन सांगितलं की माझ्यावर असा असा अन्याय झालाय,
आणि त्या सगळ्यांनी येऊन तुम्हाला मारलं आणि तुमच्या हातावर 1,000 रुपये टेकवले. 20,000 रुपये कमवाल तुम्ही, पण तुम्हाला जी इजा होईल त्याचा इलाज करायला 20,000 रुपये कमी पडतील तुम्हाला. आणि म्हणूनच मी हिंसेने परतफेड करणार नाही. तुमची मदत करण्यामागे माझ्या मनात माणुसकी होती, ती माणुसकी तुमच्या मनातही असू द्या. आपल्या आनंदासाठी खेळ खेळणं हे अगदी बरोबर आहे, खेळलेच पाहिजे. पण त्या आनंदामुळे जर का दुसऱ्याला त्रास होणार असेल तर ते योग्य नाही. स्वतःच्या आनंदाआधी जो दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करतो तो खरा माणूस. स्वतःच्या स्वार्थासाठी जो मुंगीला सुद्धा इजा पोचू देत नाही तो खरा माणूस असतो. जो मैत्रीचा आदर करतो पण मैत्रीसाठी दुसऱ्याचा अनादर करत नाही तो खरा माणूस. असा खरा माणूस बनण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या दिवशी तसं घडेल त्या दिवशी माझी परतफेड पूर्ण होईल. आणि ही रक्कम त्यासाठीच आहे. मला कोऑपरेट केलं त्याबद्दल आभार. येतो. एक आणखीन एक गोष्ट, जे युद्ध करून साम्राज्य जिंकतात ते इंद्र असतात, पण जे कुठलीही अपेक्षा न करता स्वतःच्या साम्राज्यावर पाणी सोडतात ते प्रभू रामचंद्र असतात. ते लक्षात असू द्या. ब्रिलियंट. कुठल्या मातीचा बनलाय यार. ही सिम्पली आउटस्टँडिंग. चला मस्त गरमागरम चहा पिऊन घ्या. पूजा वहिनी, राघव अजून आलेला नाहीये. त्याला संध्याकाळच्या कीर्तनाची तयारी करायची असेल ना. नारायण, अरे आपल्या राघवाला काय तयारीची गरज आहे का? तो त्याशिवाय तासन तास बोलू शकतो. पण खरं सांगू का, आमचीच अजून तयारी बाकी आहे. नाहीतर काय, माझा अजून ड्रेस सुद्धा ठरलेला नाहीये. बर हे घे. वहिनी सांग ना, मी मंदिरात जाताना कोणता ड्रेस घालू? कोणताही घाल ग, तुला सगळं छान दिसतं. गप्पा काय मारत बसलात? पटपट तयारी करा, मंदिरात जायला उशीर नको व्हायला. ए आई ऐक ना, राघव तर कोणता ड्रेस घालणार आहे आज? मी त्याची सगळी तयारी करून ठेवली, तो फक्त लवकर यायला हवा आता. म्हणजे आजचा हिरोच अजून आलेला नाही. तू आम्हाला कशाला घाई करतेस? आम्ही कशाला बसून अट्टापट्टा करून आत्ता बसला? हो नाही, राघव आल्याशिवाय आपण निघायचं कसं? राघव आला, आता तयारी करायला घ्याल. ऐका ना, राघव बसू नको बरं, पटकन तयारी कर, आपल्याला लगेच मंदिरात जायला हवं. राघवा, घाई करायला हवी. तिकडे जाऊन थोडी तयारी करूया ना. अरे राघवा, तू आज संध्याकाळी कीर्तन करणार आहे म्हटल्यावर आतापासूनच मंदिरात गर्दी जमा झालीये. राघव, तुझ्यासाठी चहा आणू का? नाही नको. काय झालंय राघव? तू थकल्यासारखा वाटतोस, चेहराही पडलाय तुझा. तुझी तब्येत बरी नाहीये का? नाही आई, तसं काही नाहीये. काय झालंय मग? आई, आपला राघव आता टीम लीडर झालाय ना, त्यामुळे खूप जबाबदारी वाढली आहे त्याच्यावरची, म्हणून थकला असेल. हो ना? खरं आहे तुझं, म्हणजे त्यामुळेच थकलो. पण हा थकवा शारीरिक नाही, मानसिक आहे.
म्हणजे अगं इतके दिवस मी ज्या लोकांसोबत काम करतोय आता अचानक मी त्यांचा बॉस झालो, त्यामुळे त्यांच्याकडनं कामं करवून घ्यावी लागतात. वेळ प्रसंगी कठोर व्हावं लागतं, ओरडावं लागतं त्यांना. तुला खूप जड जात आहे ना बाळा. तुझा स्वभाव असा कुणालाही धाकात ठेवण्याचा नाही. तेच तर नाही, पण आता माझ्यामुळे अनेक लोकांची मनं दुखावली जात आहेत. पण मी तसं केलं नाही ना तर ऑफिसचे टार्गेट्स पण पूर्ण होणार नाहीत. ह्याच सगळ्याचा त्रास होतोय. राघव, अरे मोठ्या कंपनीत अशा गोष्टी होत असतात. तू मनाला लावून घेऊ नकोस बरं. मला सांग, तू तुझं काम चोखपणे करतोयस की नाही, मग झालं. बाकी कुठल्याही गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. एकदम बरोबर बोलतायत आई. आणि जर कंपनीच्या फायद्यासाठी तुला असं कडक राहावं लागणार असेल तर त्याला काहीच इलाज नाहीये. आणि समजा तुझ्या जागेवर कोणी दुसरा टीम लीडर असता तर त्याने सुद्धा हेच केलं असतं, बरोबर ना? राघव, आता तूच मला सांग, हाताखाली काम करणाऱ्या 30-40 लोकांकडून कामं करवून घ्यायची का त्यांची मनं सांभाळायची? मला जर कोणी टीम लीडर केलं असतं ना तर मी थाटात ऑर्डरी सोडल्या असत्या. ए तू उठ, ए तू बस, ए कामाला लागतं. हो रे हो, फक्त प्रॉब्लेम असा आहे ना की तुला कोणी टीम लीडर करणार नाही, कळलं? चला तयारीला लागा. राघव, अजूनही तुझा चेहरा पडलेलाच आहे. अरे काय झालं? मी सांगितलं ना तुला, शहाण्या माणसांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण मूर्ख माणसांना काठी दाखवल्याशिवाय इलाज होत नाही. हो ना, आणि तू असा विचार कर ना दादा, आपल्याला इंजेक्शनची भीती वाटते, ते घेताना त्यात दुखतं सुद्धा, पण शेवटी ते आपल्या फायद्यासाठीच असतं. आणि तुझे कठोर शब्द तुझ्या स्टाफ मेंबर्सला लागतील, पण त्याच्यामुळे ते चांगलं काम करतील, हो की नाही? तुला किती वेळा सांगितलंय ते इडियटचं नाव माझ्यासमोर घेऊ नको. बघ त्याचे ते लांब लांब पाय आहेत ना, एक दिवस त्याच्या गळ्यात घालते की नाही बघच तू. काय झालं? मी सांगितलं ना तुला, शहाण्या माणसांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण मूर्ख माणसांना काठी दाखवल्याशिवाय इलाज होत नाही. हो ना, आणि तू असा विचार कर ना दादा, आपल्याला इंजेक्शनची भीती वाटते, ते घेताना त्यात दुखतं सुद्धा, पण शेवटी ते आपल्या फायद्यासाठीच असतं. आणि तुझे कठोर शब्द तुझ्या स्टाफ मेंबर्सला लागतील, पण त्याच्यामुळे ते चांगलं काम करतील. किती छान समजावून सांगितलं श्रुती, माझी गुणाची लेकी. नाही नाही, माझी बहीण आहेच गुणाची. आता तुमच्याशी बोलून ना जरा हुरूप आला. काम जरा अडचणीचं असलं तरी ते केलं पाहिजे, माहितीये मला, पण तरी जरा त्रास होतो. पण आता तुमच्याशी बोलून बरं वाटतंय. मला सांग राघवा, तुला ऑफिसमध्ये दुसरा कसला त्रास होत नाही ना? म्हणजे ती गिरीश परांजपेची मुलगी, ती तिखट मिरची, ती तुला दुसरा कोणता त्रास देत नाहीये ना? नाही नाही, उलट आज मीच रमा मॅडमना ओरडून आलोय. हो बरंच झालं, तिला असंच पाहिजे. नाही नाही, पण मी सूड भावानी नाही ओरडलो. त्यांना अरे काम करायची सवय नाही, त्यामुळे त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. वरती आमचे बबली सर त्यांच्यावरती जरा चिडलेत, त्यामुळे रमा मॅडमच्या हातून एक जरी चूक झाली ना तरी त्यांची नोकरी गेलीच म्हणून समजा. म्हणजे तू आज तिला ओरडलास ते तिच्या चांगल्यासाठीच ना, पण तिला किंमत आहे का त्याची, की अजूनही नाक वर हवेतच आहे? तिचा ताटा असा जाणार नाही, शेवटी माणसाचा स्वभाव थोडी बदलतो. मग काय? राघव, मी तुला आधीही सांगितलंय आणि आत्ताही तेच सांगेन,
तिच्यापासून जरा सांभाळूनच राहा. आम्ही तिचा तोरा चांगलाच बघितला. श्रीमंत बापाची गर्विष्ठ मुलगी कधी कसं वागेल काही सांगता येत नाही. त्यामुळे तू तिला उगाच दिवचू नकोस. मान्य आहे मला, पण कामाच्या बाबतीत काय नाही करू शकत ना मी. नकोच करूस ना, पण आम्ही तुला एवढंच सांगतोय की तिच्यापासून सांभाळून राहा. म्हणजे गरज पडेल तेव्हा ओरड आणि गरज पडेल तेव्हा समजुतीने तिच्याकडून काम करून घे. बाकी कोणाशी कसं वागायचं हे तुला सांगायची काहीच गरज नाही. तुमच्या सगळ्यांशी बोलून ना आता खूप बरं वाटतंय. हो ना, मग चल चल चल, उठ उठ, चल चला. चल, पटकन तयार हो. हा चल चल. राजू, मी माझ्या रूम मध्ये मला पाणी आणून दे. ताई तुम्ही लय दमलेलं दिसताय. तुमच्यासाठी सरबत आणू का? काय एकदम कडक कॉफी करायला सांगू? राजू, तुला पाणी आणायला सांगितलंय ना मी. मग हे एक्स्ट्राचं सरबत, कॉफी, चहा कशाला विचारतोस? पाणी आणायला सांगितलंय, पाणी आण. ओके? ताई आता काय? माफ करा, खरं तर मी मगाधरनं तुमची वाट बघतोय. का? अहो गिरीश साहेब पण तुमची वाट बघतायत. ते वर हॉलमध्ये थांबलेत. एवढं काय झालंय आता? फाईन, मी बघते. हां राजू, हां ताई. आय एम सॉरी. हां आज ऑफिसमध्ये दिवस खूप वाईट गेला रे, आणि सगळा राग आता तुझ्यावर निघाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. असं काय नाही ताई, तुम्ही वा पुढं, मी आलोच घेऊन. डॅड, तू माझी वाट बघत होतास? ये हाऊ वाज युअर डे रामा? तू हे विचारायला या दोघींसोबत बसलास? डॅड, मी माझ्या रूम मध्ये. अगं थांब जरा. काय हे आम्हाला सांग तरी, कसं चाललंय ऑफिसमध्ये? नॉट सो गुड. पण काय करणार, तू मला जॉब करायला फोर्स जे केलंस ना, ऑप्शन काय माझ्याकडे? अख्खं फ्युचर माझं त्या जॉबशी कनेक्टेड आहे म्हटल्यावर मला करावंच लागणार, राईट? हे सगळं तुझ्या डॅडनी तुझ्या चांगल्यासाठीच केलंय ना मनोरमा. मला मनोरमा म्हणू नको, किती वेळा सांगितलंय मी तुला. कळत नाही का तुला? इनफॅक्ट तू माझ्याशी बोलूच नको. ओके ओके, काम डाऊन एव्हरीवन. बरं रमा, पटकन जाऊन तयार होऊन ये. आपल्याला मंदिरात जायचंय. व्हॉट? अगं हो, आज महाशिवरात्रीची पूजा आहे मंदिरात. हो ना, नाशिक मधल्या ऑलमोस्ट सगळ्या फॅमिलीज येतात तिथे. आपणही सगळी फॅमिली मिळून जाऊया. हॅलो, तुम्ही दोघी आणि मी एक फॅमिली नाही, कळलं? आणि मला तिथे येण्यात काही इंटरेस्ट नाहीये डॅड. रमा, गजानन गुरुजींनी आपल्याला खास बोलवलंय. वेट अ मिनिट, गजानन गुरुजी म्हणजे त्या इडियटचे डॅड, राईट? आय मीन राघव. तेच ते. रमा मॅडम, मला राघव सर म्हणू नका. आधीसारखं फक्त राघवच म्हणा. सर सर म्हणायचं. मग मी बॉस आहे तुझा आणि तू माझ्या हाताखाली काम करतेस हे इथून पुढे विसरायचं नाही. रमा चल ना ग, आजची महापूजा, सजावट, प्रसाद सगळं गिरीशने स्पॉन्सर केलंय, तर मग आपण सगळ्यांनी तिकडे जायला हवं ना. खरंच रमा, मला अगदी मनापासून वाटतंय की तू आणि तुझ्या आईनी जरूर मंदिरात यायला हवं. म्हणजे आपण सगळी फॅमिली एकत्र असू. कुठे? आज कुठे घेऊन जात आहेत तुमच्या फॅमिलीला? महाशिवरात्रीची पूजा आहे आज. येशील ना? वाव, ओ दॅट्स गुड. या पूजेच्या निमित्ताने का होईना, पण तुझ्या लक्षात आलं की मी आणि रमा तुझी फॅमिली आहोत. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. लावण्यातही
खरं तर सकाळपासून गिरीश म्हणत होते की तुम्ही दोघी गिरीश, थँक्स फॉर द इन्व्हिटेशन, पण मी मंदिरात येणार नाही. पूजेला नाही म्हणू नये लावण्य. का? म्हणजे काय करू काय मी मंदिरात येऊन? सगळ्या जगासमोर चालणारा तुमचं रोमॅन्स बघायला येऊ? की तुम्ही दोघे एकमेकांना कसे भेटलात, कसे एकमेकांच्या प्रेमात पडलात, ह्याचे किस्से जे तुम्ही रंगवून सांगणार आहात ते ऐकू, की तुमची लव्ह स्टोरी तुम्ही अशी 4 चौघात मिरवत असताना ती मी शांतपणे बघू. कशाला यायचं मी? तुम्ही दोघं तुमच्या जुन्या आठवणींमध्ये रमत असताना मी मंदिराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून तुम्हाला न्याहाळत बसू? सांग ना, नेमकं काय करायला मी तुला मंदिरात यायला हवी आहे? मॉम रिलॅक्स रिलॅक्स. हो ना लावण्याताई, आज खरंच खूप मोठा सण आहे. आज महाशिवरात्रीच्या पूजेसाठी तुम्ही दोघं महाशिवरात्रीची पूजा साजरी करणार आहात ना? का तुमच्या दोघांसाठी आजचा दिवस खास वेगळाच सण घेऊन आला? हे बघ लावण्या, मला उत्तर नकोय, कारण मला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही आज कुठला दिवस साजरा करताय ते. पण काय रे गिरीश, जेव्हा ह्या बाईबरोबर तू असं आठवणी काढत बसलेला असतोस तेव्हा एकदा तरी तुझ्या मनात विचार येतो का माझा? तुझ्या पहिल्या आणि लिगल बायकोचा तिच्या मनाची काय अवस्था होत असेल याचा? आणि तू ग, तू तर म्हणे सगळ्यांच्या मनाचा विचार करतेस. गिरीशने दिलंय त्याचं सर्टिफिकेट तुलाच. सो मला तुला हे विचारायचंय की एक स्त्री असूनही तू दुसऱ्या स्त्रीच्या मनाचा विचार का नाही करत का? आतापर्यंत निदान झाकली मूठ 1.25 लाखाची होती. त्या राघव पुरोहितच्या कृपेमुळे तुमचं नातं तर आता मंदिरातल्या सगळ्यांनाच माहिती झालं असेल. गिरीश, ती कशाला हवी तुला तिथे? तुमचं कौतुक करायला, टाळ्या वाजवून तुमचं स्वागत करायचंय मी? ओ ओ नो 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 नो, आय गॉट इट. तुमचे फॅमिली फोटो मी काढायचे का? आई प्लीज, आज सणाच्या दिवशी तरी मनाला लागेल असं काही बोलू नका ना. बाबा प्लीज तुम्ही तरी सांगा ना लावण्य आंटीला. ए, मध्ये बोलायचं नाही हा. यात रातमध्ये बोललीस तर हो आरुषी, मोठे बोलत असताना तू मध्ये बोलू नकोस. शांत राहा. लावण्याताई, आज गिरीश बरोबर आम्ही पूजेला गेल्यावर तुम्ही इतक्या दुखावल्या जाल याचा मी आधीच विचार करायला हवा होता. सॉरी. तुम्ही सगळे जा, मी नाही येत. गुड. माझ्या डॅड बरोबर तू पब्लिक मध्ये कुठेही जायचं नाही, कळलं? नाही नाही रमा, एक मिनिट. तुला कळलं नाहीये? अगं हिला दाखवून द्यायचंय की ही केवढा मोठा त्याग करते. आपण दोघे आहोत ना या गिरीशच्या आयुष्यातल्या वॅम्स आहोत आणि ही एकटी गिरीशच्या आयुष्याची हिरो आहे. हेच तर प्रूफ करायचं हिला. हा राईट? लावण्या, तू आता टोक गाठू नकोस प्लीज. ती बिचारी म्हणते मी आता येत नाही म्हणून. त्यातही चुकीचा अर्थ शोधतेस. नाही ना, पण हिला एवढं महान बनण्याची गरजच नाही. हिला जायचं ना पूजेला, जाऊ देत ना हिला आणि हिच्या मुलीला. पण हिच्या बरोबर माझा नवरा कुठेही जाणार नाही.
लावण्या प्लीज, मला मंदिरामध्ये जायला लागणार. आजचा अख्खा इव्हेंट मी स्पॉन्सर केलाय ना, चीफ गेस्ट म्हणून मला बोलवलेलं आहे. लावण्या, आजचा दिवस खूप मोठा आहे. येस, आय नो. आजचा दिवस महत्वाचा आहे. पण आजचा तर दिवस होता जेव्हा तुम्ही दोघे एकमेकांना भेटलात. मी मनाने मेले ना, तो आजचाच दिवस होता. आता शरीराने मेले ना की मग सुटलं. म्हणजे मग तुम्ही तुमचे रंग दाखवायला मोकळे. मॉम, लावण्यताई, आज सणाच्या दिवशी तरी असं काही अभद्र बोलू नका. आता तर मी फक्त बोलते, पण ज्या दिवशी मी मरेन ना, तो दिवस तुझ्यासाठी दिवाळी असणार आहे. दिवाळी. आय जस्ट नो दॅट, पवित्रा, फॉर शुअर. इनफ. तीच कटकट, तेच नाटक. एक दिवस तू आनंदात जाऊ देत नाहीस. पवित्रा, आरुषी, तुम्ही दोघी मंदिरात जा. मला कुठेही यायचं नाहीये. पवित्रा, आपल्याकडून कोणीतरी गेल्याशी कारण. मी फोन करतो मंदिर समितीला आणि सांगतो त्यांना की स्पॉन्सरशिपचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही दोघी येताय म्हणून. आता मला याच्यावरती अजिबात चर्चा नकोय. जे झालं तेवढं बास झालं. झालं ना आता डिसाईड? डन. जाऊ मी आता माझ्या रूम मध्ये? एक मिनिट. काय झालं मॉम? गेट रेडी फास्ट. तुला पूजेसाठी मंदिरात जायचं. व्हॉट? हो, तूच. मॉम, अगं पण का? या दोघी जातात ना, मग जाऊ दे यांना. हे बघ मॉम, मला तर पूजेत जाण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. तरीही तुलाच मंदिरात पूजेला जायचं. हे बघ, गिरीशचा प्रतिनिधी म्हणून हवाय ना कोणीतरी तिथे. अशा वेळी फॅमिली मेंबर, खरे फॅमिली मेंबर्सच तिथे असू शकतात. बाहेरच्या माणसांचं काही कामच नाहीये, राईट? ओ, अच्छा, असं येतं. म्हणून मी म्हणालो तेव्हा तुम्हाला यायचं नव्हतं. आणि आता रमानं मंदिरात जावं असं तुला वाटतंय? बट डॅड, मॉम काय चुकीचं बोलतेय? तुझी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मीच जायला हवंय. या दोघी जणी कशा जातील? या दोघी तुझ्या रिअल फॅमिली थोडी आहेत. ठीक आहे, तुझी आई तर मला मंदिरात आज जाऊ देत नाहीये. निदान तू तरी जाऊ दे. ही पूजा माझ्या नशिबातच नव्हती असं समजायचं आणि गप्प बसायचं. दुसरं काय. पवित्रा, आरुषी, आय एम सॉरी. मॉम, डोंट वरी. मला कितीही बोर झालं ना तरी मी त्या पूजेला जाणार आहे. आलेच. दॅट्स माय गर्ल. आज तुमची सो कॉल्ड अॅनिव्हर्सरी आहे म्हणे. त्यानिमित्ताने माझ्याकडून हे स्पेशल गिफ्ट. कसं वाटलं? माझ्या नवऱ्याबरोबर मिरवण्याची स्वप्न बघत होतीस मी तू. त्याच्या बायकोचा मान हवा होता तुला. चीफ गेस्ट, त्यांची बायको आणि मुलगी, असं ऐकायचं होतं तुला, राईट? एनिवेज, जा जा जा, तू मंदिरात खुशाल जा. ऐकू येईलच तुला. पण गिरीशची बायको म्हणून नाही. तू त्याची बायको कधी होऊच शकत नाहीस. काही कर, त्याची बायको फक्त मी, लावण्या गिरीश परांजपे. बायको म्हणे माय फुट. तुम्ही असं करायला नको होतं लावण्याताई. आज आपण सगळे तिकडे गेलो असतो तर मला खरंच आवडलं असतं मनापासून. पण तुम्ही
गिरीशलाच येऊ दिलं नाहीत. अरे वा श्रुती, अगं किती सुंदर रांगोळी काढली आहेस. वा, मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाचं मन अगदी प्रसन्न होऊन जाणार आहे बघ. तशी तुझ्यातली कला आम्हाला माहीतच होती, पण आता सगळ्यांना दिसणार. अगं कला वगैरे काही नाही ग, आजीने जशी शिकवली आहे ना तशीच काढते. अगदी लहान असल्यापासून ती सांगायची, अशी हाताची चिमूट कर, अशी सरळ रेघ काढ, असे रंग भर. अगं पण हातांचा गुण म्हणूनही काही असतो की नाही. आता एवढं कौतुक करतेय मी तुझं, जरा विश्वास ठेव माझ्यावर. बरं बाई, ठेवला विश्वास. आजची ना महापूजा मला खूप छान व्हायला हवी आहे. बस तेवढ्यासाठी हातभार लावते, इतकंच. खरं, पण आता जर आजी असत्या ना तर त्यांनी तुझ्या रांगोळीचा लगेच फोटो काढून अपलोड सुद्धा केला असता आणि खाली लिहिलं असतं, माझ्या लाडक्या नातीने मंदिरात काढलेली सुंदर रांगोळी. आणि त्याच्यावरती आलेले लाईक्स मोजत बसली असते. बरं चल, आता तू काढ लवकर रांगोळी, मी आत मंदिरात देऊन येते. हो हो चालेल. उत्तम. आता गिरीश परांजपे जेव्हा येतील तेव्हा त्यांना सगळ्यात आधी हा बॅनर दिसेल. आल्या आल्या स्वतःचा चेहरा बघू ना अगदी खुश होऊन जातील. हे काय, हे का लावलं इथे? का लावलंय म्हणजे काय झालं? अहो बॅनर लावायचाच होता, तर महाशिवरात्रीबद्दल काहीतरी लिहिलेलं हवं होतं, पण हा तर फक्त प्रायोजकांचा झाला. अगं पूजा, प्रायोजकच सगळ्यात महत्वाचे असतात. आता तू मला सांग, गिरीश परांजपेंनी आजचा खर्च केला नसता तर आजची पूजा इतकी दणक्यात झाली असती का? सांग बरं. बरोबर आहे तुमचं, पण पूजा देवाची आहे, परांजपेंची नाही. फक्त त्यांचाच फोटो लावून कसं चालेल? झालं तुझं सुरू. नवऱ्याने काहीही केलं तरी त्याची किंमत नाहीये तुला, जरा सुद्धा कौतुक नाहीये. हा, फक्त टीका तेवढी करतायत. अगं एवढा मोठा माणूस संपूर्ण कार्यक्रम प्रायोजित करतो, मग त्याचा आणि त्याच्या बायकोचा फोटो हा हवाच, बाकी सगळं नंतर. तुम्ही सगळे ना राघवची पाठ थोपटायला तेवढं सगळे पुढे असतात. असो, घरच्यांना माझी किंमत नसेल, नाहीच आहे, पण बाहेरच्यांना तरी असेल. आता गिरीश परांजपे आल्या आल्या विचारतील की हा बॅनर कुणी लावला, तेव्हा त्यांना माझं नाव कळेल. तेव्हा ते माझं इतकं कौतुक करतील, इतकं कौतुक करतील की तुम्ही ऐकतच राहाल. तुमच्या मनात राघवबद्दल एवढी असूया काय हो? नाही पूजा, ह्याला असूया नाही म्हणत, त्याला स्वतःला जगासमोर सिद्ध करणं म्हणतात. जाऊ दे, तुला नाही कळणार. तू एक काम कर, राघवला शोध आणि त्याचं कौतुक कर, ते तुला चांगलं कळतंय. अहो पण वहिनी, घे, आला तुझा राघव. अगं आईनी ती बेलाची पानं मागवलीत.